श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण मिथुन राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर हा महिना कसा जाणार आहे याबाबत माहिती घेत आहोत. सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वामी भक्तांना येणाऱ्या याच महिन्यातील 26 तारखेला दत्त जयंती हा उत्सव येत आहे. दत्तनामामध्ये आनंदामध्ये उत्साहामध्ये दत्त जयंती आपण साजरी करत असतो आणि याच दत्त जयंतीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपणास सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावा. तुमची मिथुन रास आहे, आपण गोचर स्थिती काय आहे ही समजून घेऊयात. मिथुन राशीप्रमाणे कन्या राशीमध्ये केतू, तुळ राशीमध्ये शुक्र, वृश्चिक राशीमध्ये रवी मंगळ, धनु राशीमध्ये बुध, कुंभ राशीमध्ये शनी, मीन राशीमध्ये राहू आणि मेष राशीमध्ये गुरु. अशा प्रकारे गोचर स्थिती लाभलेली आहे आणि ही गोचर स्थिती तुम्हाला कशी शुभ परिणाम करून देणारी ठरणार आहे हेच आपण आता जाणून घेत आहोत. सर्वप्रथम आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता लग्नस्थानाचे मालक बुधदेव हे सध्या धनु राशीमधनं गोचर करत आहेत आणि हे गोचर तुम्हाला अतिशय लाभदायक ठरणार आहे, कारण या दरम्यान तुम्हाला आध्यात्मिक उपासना करावी किंवा नामस्मरण करावं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये एकाग्रतेने आणि जास्तीत जास्त वेळ देऊन ते काम कसं पूर्ण होईल याच्यासाठीची सुबुद्धी निर्माण होणार आहे. कामाची जी टंगळमंगळ होत होती, कामामध्ये विलंब होत होता आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये किंवा मानसिक त्रासामधनं जात होता, तर नक्कीच आता बुधदेवांच्या या सुस्थितीमुळे तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे, कामामध्ये उत्साह निर्माण होणार आहे. याचबरोबर पत्रिकेतील धनस्थानावरून आपण धनसंचय होणार आहे का हे पाहत असतो आणि त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे योग आहेत का हे पाहत असतो. तर याच दरम्यान तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीचे योग दुसऱ्या पंधरवड्यामध्ये येणार आहेत. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करायची असेल, पॉलिसी करायची असेल किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही आता करू शकता. त्यामध्ये सुयश प्राप्त होऊ शकतं. तो संपत्ती जी तुम्ही साठवणूक करणार आहात त्या संपत्तीमधनं नक्कीच तुम्हाला फायदाही होऊ शकतो. याचबरोबर धनस्थानावरनं आपण नेत्रविकार किंवा डोळे डोकेदुखी याचे विकार सुद्धा पाहत असतो. किरकोळ प्रमाणात तुम्हाला या महिन्यात आजारपणाच्या तक्रारी सुद्धा जाणवणार आहेत आणि याच संदर्भामध्ये, त्यामुळे नक्कीच तुम्ही काळजी घ्यायची आहे. जास्त डोकेदुखीचा त्रास किंवा डोळेदुखीचा त्रास झाला तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य व्यायाम आणि आरोग्याला उपयुक्त असा आहार जर तुम्ही ठेवला तर नक्कीच तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी या महिन्यात कमी येतील, कारण हा महिना तुम्हाला जेवणामध्ये अनियमितता किंवा प्रवासाचे योग आहेत, त्यामुळे जेवणाची अवेळी होऊ शकते आणि यामुळे नक्कीच त्रासही होऊ शकतो. पुढे स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील तिसरं स्थान, ज्यावर आपण पराक्रम परिश्रम योग पाहतो आणि या स्थानाचे अधिपती रविदेव हे मंगळाच्या राशीमध्ये म्हणजेच वृश्चिक राशीमधनं गोचर करत आहेत. हे गोचर तुम्हाला पराक्रम परिश्रम तर करूनच घेतील, परंतु त्यातनं सुयश सुद्धा प्राप्त करून देतील. कोर्टासंदर्भातलं काम खूप दिवसापासून रखडलं होतं, त्यामुळे तुम्ही सातत्याने प्रयत्न करताय पण यश येत नव्हतं, तर ही कामे आता मार्गी लागतील. पैशासंदर्भातील कोणतीही कामे अडून राहणार नाहीत. याही संदर्भातलं शुभ ग्रहमान तुम्हाला रविदेवांच्या या कृपेने होणार आहे. मंगळांच्या राशीमध्ये जेव्हा रविदेव जातात आणि मंगळयुक्त येतात त्यावेळेस धाडसी कामे तुमच्याकडनं करून घेतात. एखाद्या कामामध्ये तुम्हाला भय वाटत होतं, ते काम होईल की नाही, शाश्वती नव्हती किंवा भीतीमुळे ते काम तुम्ही करण्याचं धाडस करत नव्हता, तर नक्कीच तुम्ही आता ते काम हाती घेणार आहात. असे शुभ परिणामकारक ग्रहमान तुम्हाला याच डिसेंबर महिन्यामध्ये लाभत आहेत. पुढील स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील चौथं घर, ज्यावरनं आपण मातृसौख्य पाहतो आणि वाहन वास्तूचं सौख्य पाहतो. वाहनासंदर्भातील काही ना काहीतरी कामे निघण्याचे योग आता आहेत आणि याचबरोबर वास्तूमध्ये सुद्धा छोट्या काही गोष्टींमुळे वाद संघर्ष सुद्धा घडून येऊ शकतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही कुटुंबातील सदस्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा किंवा एखाद्या विषयावरती वादाकडे तो विषय जात असेल तर तो संपुष्टात कसा येईल किंवा तो वादाकडे जाणारच नाही याची काळजी घ्या, कारण वास्तूमध्ये वाद कलह होण्याचे किंवा संघर्ष होण्याचे योग संभवत आहेत.
नक्कीच काळजी घ्यायची आहे. यासाठी मी विशिष्ट उपासना व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. ती जर तुम्ही केलीत तर नक्कीच वास्तूमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष निर्माण होणार नाही किंवा वास्तूमधलं वातावरण हे दूषित होणार नाही. याचबरोबर पंचमस्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील 5वं घर अतिशय शुभ मानलं जातं आणि ह्याच स्थानावरून आपण शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय या गोष्टीचा विचार करत असतो. सर्वप्रथम आपण संतती संदर्भात विचार करूयात. तुमच्या संततीच्या वैयक्तिक जीवनावरनं तुम्ही काहीतरी अडचणींमुळे त्रस्त होतात किंवा टेन्शनमध्ये होतात, तर नक्कीच आता संततीचं सौख्य तुम्हाला लाभणार आहे. त्यांच्याविषयी काही ना काहीतरी अडचणींमुळं तुम्हाला बराचसा काळ त्यांच्या काळजीमध्ये गेला, तर नक्कीच आता शुक्र महाराजांची रास आणि त्याच राशीमध्ये शुक्र महाराज आल्यामुळे नक्कीच तुमच्या संततीसोबत सुसंवाद तुम्ही साधणार आहात. त्यांच्यासोबत पर्यटनाचे योग येतील. त्यांना समजून घेण्याचे किंवा तुम्हाला ते समजून घेण्याचे असे शुभ परिणामकारक योग आता या महिन्यात संभवत आहेत. काळजी चिंता करू नका. हा महिना तुम्हाला संतती सौख्याचा म्हणता येईल. याबरोबरच प्रेम प्रणय संदर्भात विचार केला असता या महिन्यात तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुम्ही व्यक्त व्हा. त्यांच्यासोबत संवाद साधा. त्यांना तुमचं प्रेम व्यक्त करून देण्याचा किंवा तुमच्या दोघांच्या प्रेमसंबंधाविषयी घरी चर्चा करण्याचा हा महिना म्हणता येईल. कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही. याचबरोबर पुढील स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील 6वं घर ज्यावरनं आपण आजारपण, शत्रू त्रास या गोष्टी पाहत असतो आणि या स्थानामध्ये मंगळदेव आणि रविदेव एकत्र आलेले आहेत. दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये डोळेदुखी, डोकेदुखीच्या किरकोळ प्रमाणात तक्रारी होणार आहेत. मोठ्या स्वरूपातला आजारपण येणार नाही, कारण मंगळदेवांची षष्ठ स्थानामधली उपस्थिती आणि मंगळदेव षष्ठ स्थानाचे अधिपती जे शनी महाराज आहे त्यांच्यावर चतुर्थ दृष्टी, यामुळे तुम्हाला मोठ्या स्वरूपातलं आजारपण प्राप्त होणार नाही, पण किरकोळ स्वरूपातील आजारपणाच्या तक्रारी राहू शकतील. व्हायरल इन्फेक्शन होणं, रक्तदाबाचा तक्रारी जर असतील तुम्हाला किंवा पहिल्यापासून त्रास असेल तर तो थोडासा कमी जास्त राहणं, अशा काही तक्रारी होऊ शकतील. मोठ्या स्वरूपातलं आजारपण राहणार नाही. फिरण्याचे योग येणार आहेत, त्यामुळे नक्कीच सर्दी, पडसे, कफ या संदर्भातील आजारपण सुद्धा उद्भवू शकतील. तर या काही आजारपणात तुम्ही जाणार आहात, तर आजारपण येऊ नये किंवा आरोग्य उत्तम राहावं यासाठी मेडिटेशन करा, व्यायाम करा आणि याचबरोबर मी या व्हिडिओच्या शेवटी एक उपासना देणार आहे. ती उपासना जर तुम्ही केली तर नक्कीच तुम्ही जे औषधं उपचार करणार आहात आजारपणाच्या कालावधीमध्ये, तर त्यांना लवकरात लवकर तुमच्या शरीरावरती परिणाम करून घेण्यासाठी उपयुक्त ठरतील. जेव्हा येतात त्यावेळेस संघर्ष घडवतात. तुमचे हितचिंतक हितशत्रू निर्माण करून देतील आणि त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल जास्त ओढ किंवा आसक्ती निर्माण करून देण्याचं ग्रहमान सुद्धा प्राप्त होईल. याबरोबरच पुढील स्थानाकडे वळूयात. 7वं स्थान हे स्थान आपण अतिशय शुभ मानतो, कारण हे केंद्रस्थानापैकी एक स्थान आहे आणि या स्थानावर आपण आपला जोडीदारही पाहत असतो. जोडीदाराचं सौख्य तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारचं मिळणार आहे, कारण गुरु महाराज मेष राशीतनं गोचर करत आहेत. तुमच्या जोडीदाराशी सुसंवाद साधण्याचे योग येतील. त्यांच्यासोबत पर्यटनाचे योग येतील. शुभ आणि आनंदी वातावरणातनं तुम्ही जाणार आहात. किरकोळ प्रमाणात मतवैचारिकता सुद्धा निर्माण होऊ शकते आणि ती म्हणजे दुसऱ्या पंधरवड्यामध्ये. त्यामुळे काळजी घ्यायची आहे. भागीदारीचे व्यापार करायचे असतील तर नवीन सुरू करायचे असतील तर यासाठी पहिला पंधरवडा अतिशय शुभ म्हणता येईल. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये काही ना काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम्स किंवा इतर काही प्रॉब्लेम्सला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. परत पुढील स्थानाकडे वळूयात. पत्रिकेतील 8वं घर अष्टमस्थान. अष्टमस्थानावरनं आपण अचानक लाभप्राप्ती आहे का किंवा एखाद्या कामामध्ये एकाग्रता निर्माण होईल का हे पाहत असतो आणि शनी महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर होणार आहे, कारण या स्थानाचे अधिपती शनी महाराज आहेत आणि ते सध्या मूल त्रिकोण कुंभ या राशीतनं गोचर करत आहेत. अतिशय लाभदायक ग्रहमान आहे. कुठल्याही प्रकारचं संशोधक कार्य तुम्ही करत असाल, रसायनशास्त्रामधील अभ्यासक तुम्ही असाल तर नक्कीच तुम्हाला अतिशय शुभ योग हा संपूर्ण महिना दर्शवत आहे. आणि याचबरोबर वैज्ञानिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी व्यक्ती किंवा वैज्ञानिक क्षेत्राचा अभ्यास करणारा विद्यार्थी वर्ग यांना अतिशय शुभ ग्रहमान आहे. तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारचा अभ्यासामध्ये दिरंगाई होणार नाही. अतिशय उत्तम प्रकारचा अभ्यास तुमच्याकडनं होणार आहे.
शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाला सुद्धा हा महिना अतिशय शुभ आहे, कारण पंचम स्थानाचे अधिपती आणि शनी महाराज यांचा शुभ योग होत आहे. त्यामुळे शिक्षणासंदर्भातील सुद्धा अडचणी कुठल्याही प्रकारच्या दर्शवत नाही. याबरोबरच आपण भाग्यस्थानाकडे वळूयात. भाग्यस्थानावरून आपण आपलं करिअर कसं घडेल किंवा आता काही अडचणी आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. भाग्यस्थानामध्ये शनी महाराजांची उपस्थिती आहे. शनी महाराज तुमच्यावर कृपा करतील, परंतु कष्ट करून घेतील. विना सायास किंवा जास्त परिश्रम न करता मला एखादी गोष्ट प्राप्त व्हावी अशी तुमची इच्छा असली तरी सुद्धा तसं होणार नाहीये. तुम्हाला खूप कष्ट करावे लागणार आहेत. हा महिना कष्ट दर्शवत आहे. कामाची गती वाढणार आहे. कामामध्ये एकाग्रता निर्माण होणार आहे. आता फक्त तुम्हाला कार्य करायचं आहे. तुमच्याकडनं जास्तीत जास्त कार्य करून घेण्याचा योग याच महिन्यामध्ये संभवत आहे. पुढील स्थानाकडे वळूयात. दशमस्थान. या स्थानाचे अधिपती गुरु महाराज सध्या मेष राशीतनं मार्गक्रमण करत आहेत. मेष राशीतील गुरु महाराज तुम्हाला जास्तीत जास्त उद्योग व्यवसायामध्ये वृद्धिंगत करण्यासाठी मदत करतील. व्यापाराची सुस्थिती दर्शवत आहे. संदर्भात किरकोळ प्रमाणात वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणं, त्यांच्यासोबत सुसंवाद कसा साधता येईल, त्यांची मर्जी कशी सांभाळता येईल, याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच नोकरीमध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष किंवा वाद होणार नाहीत. नाविन्याने एखादी नोकरी तुम्हाला हवी असेल आणि त्याच्या शोधात तुम्ही होता तर नक्कीच हाच महिना आहे की यामध्ये तुम्हाला ती नोकरी प्राप्तही होऊ शकेल, मिळू शकेल, असे शुभ संकेत सुद्धा आहेत. स्थानाकडे वळूयात. 11वं स्थान आयस्थान, ज्यावरून आपण आर्थिक उन्नती प्रगती होईल का पाहत असतो आणि या स्थानामध्ये गुरु महाराज आलेले आहेत. मेष राशीतून गुरु महाराजांचं मार्गक्रमण सुरू आहे आणि याचबरोबर 6ष्ठ स्थानामध्ये मंगळदेव आहे. त्यामुळे पहिला पंधरवडा तुम्हाला थोडासा आर्थिक दृष्टिकोनातून कमी प्रमाणात लाभ प्राप्त करून देईल, पण दुसऱ्या पंधरवड्यामध्ये आर्थिक लाभ, आर्थिक सहाय्य अतिशय उत्तम प्रकारचं प्राप्त होईल. जर तुम्हाला तुमचा उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी बँकेकडनं लोन हवं असेल तर दुसऱ्या पंधरवड्यात ते प्राप्त होऊ शकतं. पहिल्या पंधरवड्यात तुम्हाला फार प्रयत्न करावे लागतील. याबरोबरच ज्यांची शेती, बागायत जमीन आहे किंवा कुक्कुटपालन, पशुपालन अशा संदर्भातील व्यवसाय आहे, दुग्ध व्यवसाय आहे, तर अशा व्यक्तींना हा महिना अतिशय लाभदायक म्हणता येईल. याचबरोबर मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा हा महिना लाभ प्राप्त करून देणारा ठरणार आहे. तुम्ही जर कला क्षेत्रामध्ये कार्य करत असाल किंवा कार्य करण्याची इच्छा असेल, मीडिया क्षेत्रामध्ये कार्य करण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही या महिन्यात प्रयत्न करा. तुम्हाला त्या ठिकाणी लगेच जॉईनिंग होऊ शकेल. असेही शुभ ग्रहमान प्राप्त होत आहेत. खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना किरकोळ प्रकारचा खर्चही निर्माण करून देईल. आणि तो कुठला? तर सौंदर्य प्रसाधने, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या कार्यामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी, त्यांच्या आवडीनिवडी सांभाळण्यासाठी आणि संततीच्या आवडीनिवडी सांभाळण्यासाठी तुमच्याकडनं मोठ्या स्वरूपात खर्चही होऊ शकेल. किरकोळ प्रमाणामध्ये तुमच्या एखाद्या हितचिंतकाची मदत सुद्धा तुमच्याकडनं होऊ शकेल. असेही ग्रहमान, शुभ ग्रहमान तुम्हाला प्राप्त होत आहे. कुठल्याही प्रकारचं काम करताना एकाग्रता ठेवा, सातत्य ठेवा, म्हणजे तुमचं ते काम या महिन्यात सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आता आपण उपासनेकडे वळूयात. सर्वात प्रथम आपण गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे, कारण मंगळदेव 6ष्ठ स्थानात आलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं शुभ परिणाम करून देणारं फळ मंगळदेवांकडनं तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर गणपती उपासना जास्तीत जास्त या संपूर्ण महिनाभर करा. याचबरोबर तुम्हाला आरोग्य वृद्धिंगत होण्यासाठी, रक्तदाबाचे विकार किंवा इतर काही आजारपण आहेत ते कमी होण्यासाठी नमः शिवाय या मंत्राचा जप रोज सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा करा. कोणाच्या तक्रारी जरी उत्पन्न झाल्या तर लगेचच त्या कमी होण्यासाठी सुद्धा मदत होईल. याचबरोबर तुम्हाला तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुमच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये व्यतीत करताना काही अडचणी असतील, समस्या असतील, जसे विवाह योग, वास्तू योग किंवा अनेक अडचणींनी तुम्ही त्रस्त झाला असाल आणि त्यावरनं बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. तुम्ही त्यावर नक्कीच मला संपर्क करून तुमच्या
दैनंदिन जीवनामधील अडचणींवर मार्ग विचारू शकता. आता आपण उपासनेकडे वळूयात. उपासनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं संतती सौख्यासाठी उपासना कोणती करायची आहे. तर संपूर्ण महिनाभर तुम्ही गम गणपते नमः हा जप करा. म्हणजे चिंता काळजी कुठल्याही प्रकारची वाटणार नाही, भीती कुठल्याही प्रकारची वाटणार नाही. आणि याचबरोबर तुम्हाला शिक्षणासाठी आणि प्रेम प्रणय या संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा या मंत्राचा उपयोग होऊ शकेल. याबरोबर आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यासाठी रीम बुधाय नमः हा जप करा. बरोबर सांगू इच्छिते, तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला संपूर्ण वर्ष 2024 कसं राहणार आहे, जानेवारी ते डिसेंबर महिना कसा राहणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा नंबर मी स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा शेअर करत आहे. चला तर मग आपण आज संपूर्ण मिथुन राशी जातकांना महिना कसा जाणार आहे याची माहिती घेतली. सर्व स्वामी भक्तांना दत्त जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपणा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.